हूँ दीवानों में, दुनिया भी कहे कुछ है। जय भीम बोला, आमच्या मागण्या मान्य करा. 90-28-22 शामराव देशमुख अमर रहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. बोलो बोलो अरे जोर से बोलो, अरे ताकत से बोलो. दादा, जालना जिल्ह्यामध्ये जो आहे तो तुमचा लॉंग मार्च जो आहे तो दाखल झालेला आहे. कशा पद्धतीनं प्रतिसाद तुम्हाला मिळतोय आता? प्रचंड असा प्रतिसाद या लॉंग मार्चला मिळालेला आहे. कारण परभणीची घटना संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे की या जातीवादी पोलीस प्रशासनाने आमच्या समाजावर, आमच्या सोमनाथवर जो अन्याय केलेला आहे, जो आमच्या 31 मुलांवर अन्याय झालेला आहे, ह्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि ह्याच प्रकरणामध्ये न्याय मागण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत. हजारोच्या संख्येने आमच्यासोबत या लॉंग मार्च मध्ये लोक जुळत आहेत. आणि समोर अजून जालना बाकी आहे, संभाजीनगर बाकी आहे, नाशिक बाकी आहे. मुंबईपर्यंत जाऊस तर लाखोनी भीमसैनिक महिला या लॉंग मार्च मध्ये सहभागी होणार आहेत. काय नाव तुमचं? आशिष वाकोडे. दादा, मला सांगा की आता या लॉंग मार्च मध्ये मोठ्या संख्येनं जे आहे ते आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते सहभागी होत आहेत. कितीपर्यंत लोक जे आहेत ते मुंबईला धडकतील? जय भीम. मी रवी सोनकावळे. आमचे नेते आदरणीय आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात 7 जानेवारीला जो हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला आहे, त्याचा आजचा 7वा दिवस आहे. हजारो लोक आंबेडकरी अनुयायी या लॉंग मार्च मध्ये सामील होत आहेत. आपण बघत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचे जे वरिष्ठ नेते असतील ते सांगत आहेत की पोलिसांवर कारवाई करण्यात येईल. पण कोणत्या पोलिसावर? आमच्या नेत्याला विनंती आहे माझी की तुम्ही त्या पोलिसांचे नावं घ्या, ज्या पोलिसांनी अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी कोमिंगच्या नावाखाली आमच्या आंबेडकरी युवकांना, आमच्या महिलांना मारहाण केली. त्यांचे नावं घ्या, त्यांचे नावं मुख्यमंत्र्यांना द्या, त्यांचे नावं गृहमंत्र्याला द्या, त्यांचे नावं पोलीस महासंचालकाला द्या. असं एकतर्फी बोलू नये अशी माझी या सर्व वरिष्ठ नेत्याला विनंती आहे. आणि आशिष वाकोडेच्या नेतृत्वात जो आमचा लॉंग मार्च निघालेला आहे, आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च चालू राहणार आहे. परभणीच्या दंगलीमध्ये RSS आणि शिवप्रतिष्ठा आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व जातीवादी संघटना, त्या सर्व जातीवादी संघटनेने परभणीची दंगल घडून आणलेली आहे. त्या दंगलीचे मास्टरमाइंड कोणी असतील, पण त्या दंगलीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि या सर्व RSSच्या संघटनेनं पोलिसांना समोर करून आमच्या आंबेडकरी अनुयायी तरुण महिलांना बेदम कोमिंगच्या नावाखाली मारलेलं आहे. आणि त्यामध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे. भारताचं संविधान बदलण्याचा डाव या RSS आहे, हे आम्ही कधीही होऊ देणार नाहीत. आणि आशिष वाकोडे जे आमचे युवक नेते आहेत, आमच्या लोकनेते विजय वाकोडेचे चिरंजीव आहेत, जे महाराष्ट्रभर आमच्या लोकनेते विजय वाकोडेचं नाव होतं, त्यांचा मुलगा आज आमचा नेता आम्ही स्वीकारलेला आहे. त्या माध्यमातून आज आमचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघत आहे. आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर कदाचित आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचाही राजीनामा या ठिकाणी मागावा लागला.